अजू, तेजूजी थँक्यू इथे आल्याबद्दल. अरे आज वेगळा वेगळा दिसत आहेस. हा, आयुष्य कसं असते कळालं ना. कसं असतं रे, मला पण सांग ना. अगं तुलाच सांगायचं आहे म्हणून तर इथे तुला बोलवलंय. बाप रे, खूप गंभीर विषय दिसतोय. खूपच गंभीर. म्हणजे आपण एक 7 वर्ष झाले असतील ना रिलेशनशिपला, राईट? 7 वर्ष का? ते तुला कसं आठवेल, म्हणजे तू फक्त माझीच असतीस तर तुला आठवलं असतं ना. म्हणजे तू काय म्हणत आहेस नक्की? जाऊ दे सोड, म्हणजे तुला असं काय नाही. मला तुला स्टोरी सांगायची होती. म्हणजे की एक मुलगा होता, तो एका मुलगीवर खूप प्रेम करायचा, इतकं प्रेम करायचं ना विचारूच नकोस. म्हणजे आंधळ्यापणी विश्वास ठेवायचा, जेव्हा पाठ जपायचा. आणि तो मुलगा 7 वर्ष रिलेशनशिपला असून सुद्धा ती मुलगी 8 वर्ष त्याच्या सत्याच्या मुलग्यासोबत रिलेशनशिपला होती. किती छान. आणि आता काही महिन्यामध्ये ती दोघं सुद्धा लग्न सुद्धा करत आहेत. क्या बात है. पण त्या मुलग्याचं काय? अरे तू का भीत आहेस? म्हणजे इतकी भयानक स्टोरी होती का? मला फक्त उत्तर पाहिजे. सॉरी अजय. तू विसरलीस? तुझे काही फोटो व्हिडिओ आहेत जे प्रायव्हेट आहेत ते माझ्याकडे आहेत. सोशल मीडियाला इकडे तिकडे केलं ना, तुझं पूर्ण आयुष्य मी बर्बाद करू शकतोय. नाही नाही अजय, तू असं काही करू नकोस प्लीज, तुला माझी शपथ आहे. खरंच अजय, मला तुलाही गमवायचं नव्हतं आणि त्यालाही गमवायचं नव्हतं. प्लीज सॉरी यार, तू माझे फोटोज आणि व्हिडिओज डिलीट करून टाक. मला माझी लाईफ जगू दे. तुझ्या आठवणी तर मी कालच डिलीट केलं होतं. हो, माझं प्रेम आहे गं. आणि कसं त्रास देणार? माझी आई म्हणते की मला तुला कोण फसवलं म्हणून तू त्याला फसवू नकोस. त्याच्यावर तसे संस्कार असतील, पण तू तुझ्या आईचे संस्कार कधी विसरू नकोस. काय होणार माझं